सरपंच आहे आणि आता जिल्हा परिषदला समोर जात आहे, निश्चित निवडणुकीत उभा करताय काँग्रेस. काय विचारधारा असेल आणि काय मुद्दे असेल? सर्वप्रथम नमस्कार. मी संतोष भिकाजी शेजवळ. माझी मिसेस सौ सुनीता संतोष या जिल्हा परिषदचे उमेदवार आहेत. जिल्हा परिषद पूर्ण करमाड गटातून म्हणजे उभा आहे आम्ही, काँग्रेस पक्षाचे उमेदवार. तुम्ही 15 उपसरपंच आहे, सदस्य राहिलेले आहे आणि गावचा विकास कसा करताना आता सध्या जिल्हा परिषदमध्ये काय परिवर्तन? जे गावाचा विकास जे सुधीर भाऊने केलेला आहे त्यांच्याच आश्रयाखाली, त्यांच्या आशीर्वादाने मला पण तसा पूर्ण सर्कलचा विकास करायचा आहे. माझ्याबरोबर इकडं मुरमे नाना आहेत, इकडं विठ्ठल नाना आहेत. यांना मी यांच्याबरोबर राहून, नानाला खूप अनुभव आहे, विठ्ठल नानाला पण आणि मुरमे नानाला पण. यांच्या अनुभवानुसार मी काम करणार आहे. ड्रेनेज, रस्ते आणि विशेष करून जे श्रावण बाळाचे पगार आहे, काही विधवा महिलाचे पगार आहे, हे पगारसुद्धा चालू करायचे आहे. बऱ्याच ठिकाणी बंद पगार झालेले आहे. काय तुम्ही समस्या काय जाणवतं तुम्हाला मतदारसंघात? समस्या खूप समस्या जाणवल्या. जे मी आता जवळजवळ 2-3 महिन्यापासून फिरतो आहे सर्कलमध्ये. कुठं ड्रेनेज लाईन नाही आहे, कुठं रोड नाही आहे, कुठं गट्टूचं काम नाही झालेलं, पुरे नाल्या तुडुंब भरलेले आहे पूर्ण. आणि स्मशानभूमीचा पहिला प्रश्न आहे. स्मशानभूमीला वॉल कंपाऊंड नाही आहे. स्मशानभूमीच्या खूप दयनीय अवस्था झाल्या. तुमच्या भागामध्ये कारखान्याचं बरंच दूषित पाणी होण्याचं? हो, आमच्या भागात खूप. आणि त्या कारखान्यावर पण आम्ही निवडून आल्यानंतर कारवाई करणार 100%.